नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातली आहे। कांद्याचे भाव या ठिकाणी वाढल्यासंदर्भात काय महत्त्वाचे कारण आहे, कांद्याचे भाव वाढले तर कशामुळे वाढले, काय कारण आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळचा बेल आयकॉन मध्ये घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढले तर कशामुळे वाढले आणि कांद्याचे भाव कसे राहू शकते या संदर्भात भारतीय गोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा बघणार आहोत। चला तर सुरुवात करतो आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारणाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारणाने शेवटपर्यंत नक्कीच बघा। ही कळकळीची विनंती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना राहिलेली आहे आणि राहणार आहे। चला तर सुरुवात करतो आहे। कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत, दरवाढ होणार। बघू शकता, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती। निवडणूक काळात काही अटी शर्तीवर ती बंदी उठवली होती, मात्र गेल्या 2 आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली। बाजारपेठेत 2 आठवड्यात कांद्याचे दर 30 ते 50% वाढले। आगामी बकरी ईदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली होती आणि गेल्या काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरी ईदच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे। मात्र सरकार लवकरच कांदे दर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांदे साठवणूक करत असल्याचं बोलले जात आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही सुधारणा झाली ती कशामुळे झाली तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे आणि येणारी जी काही बकरी ईद झाली आहे तर त्या बकरी ईदमुळे मागणी वाढली होती आणि या ठिकाणी आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी भावात थोडी सुधारणा बघायला भेटलेली होती आणि येणाऱ्या काळात हे सरकारचं काही सांगता येत नाही आहे। यांचं या ठिकाणी इतके शीट महाराष्ट्रभरामध्ये पडले कांद्या प्रश्नावरून का होईना तरी देखील या सरकारला काही देणं घेणं नाही। एका रात्रीत निर्णय बदलतं हे आपल्याला माहिती आहे। निवडणुकीपूर्वी 6-7 महिन्यापूर्वीच निर्यातबंदी करून ठेवली या सरकारने आणि निवडणूक उघडताच काही अटी शर्तीवरती निर्यातबंदी खुली केली, परंतु ती काही फायद्याची ठरत नाही आहे। कारण 550 निर्यात मूल्य 40% निर्यात शुल्क लागू केलं, त्यामुळे कांदा उत्पादक कांदा व्यापाऱ्यांचा त्यामध्ये काहीतरी फायदा होता नाही, निर्बंध त्यामध्ये लावले आहे। त्यामुळे या ठिकाणी कांद्याच्या भावात सध्या तरी या ठिकाणी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की घसरण होऊ शकते या कारणामुळे, परंतु महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारतीय गोळे यांचं म्हणणं आहे कांदा दर आता या ठिकाणी वाढतीलही आणि दर टिकूनही राहतील असं त्यांचं वैयक्तिक मत आहे। त्यांनी एकच सांगितलं, सरकारला घाबरण्याची गरज नाही, आपले सर्व कांदा उत्पादक ठामपणे उभारून आपण सरकारच्या विरोधात या ठिकाणी भाव कमी झाले तर भाव कशामुळे कमी झाले तर निर्णय बदलण्यासाठी आपण भरभक्कम आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी असं त्यांचं म्हणणं आहे।